पावसाळा संपत आला. भाद्रपदाचे ते सरते दिवस होते. आकाशाला नितळ निळा रंग आला. ढग पिंजलेल्या कापसासारखे शुभ्र आणि तरल बनून स्वच्छंदपणे फिरू लागले. सृष्टीची शोभा बदलली. पाकोळ्या फुलाफुलांवरून उडू लागल्या. त्यांना पकडण्यासाठी अशोक, बकू वगैरे मुले बागेबागेतून भिरभिरू लागली. गंगा मैयाचे रूप पालटले. घाट यात्रेकरूंनी पुन्हा फुलू लागले. एक दिवस सूर्यास्ताच्या सुमारास बकू पळत पळत घरी आला. माई, ए माई, लवकर चल बघायला. काय बघायला रे? तिथे एक साहेब मरून पडलाय. अशुभैयानं बोलावलंय, चल लवकर. साहेब मरून पडलाय? कुठं? होय ग, साहेबच आहे. त्यांची साहेबी टोपी आहे ना तिथं. अरे पण कुठं? पिताजी बसतात ना त्या घाटाजवळच्या झाडाखाली. माई ग, परवा आपल्या बागेतल्या झाडावरून पक्षी कसा मरून पडला होता ना, तसा. चल लवकर बघायला. हातातले काम टाकून सुद्धा उठली. वरांड्याच्या पायऱ्या उतरता उतरता तिने म्हटले, अरे पण तिथं दुसरे कुणी आहे का? अन अशोक कुठे आहे? कुणीच नाही ग तिथं, म्हणून भैया त्या साहेबाजवळ त्याला सोबत बसलाय. मेलेल्या माणसालाही सोबत लागते या बालकल्पनेचेच तिला हसू आले. पण त्याचबरोबर त्यातून प्रतीत मुलांच्या नैसर्गिक भूतदयेचे तिला प्रथमच दर्शन झाले आणि ती मनात विस्मित झाली. भैरव माळ्याला बरोबर घेऊन ती आश्रमाच्या उजव्या हाताला खाली नदी किनारी जो छोटासा घाट होता तिथे गेली. या एकांत पण निसर्ग सौंदर्याने नटलेल्या स्थळी स्वामीजी लेखनात अगर चिंतनात मग्न होऊन जात. या घाटाच्या अलीकडे असलेल्या विशाल वृक्षाच्या बुंध्यालगत एक माणूस बकुलने वर्णन केलेल्या अवस्थेत पडलेला होता. त्याच्या पलीकडे एक छोटी बॅग पडली होती. झाडाला टेकून चित्रफलक उभा होता आणि जवळ रंग साहित्य पडलेले होते. तिला पाहताच अशोकने म्हटले, माई, हा मेलेला साहेब कुजलाय. याला किती घाण येते बघ. सुधा त्या माणसाजवळ गेली. तिने खाली वाकून पाहिले. जुलाबाने त्याचे कपडे खराब झाले होते. श्वासोच्छ्वास अगदी क्षीण आणि जलद चालला होता. सुमारे 35चा तो गृहस्थ रंगरूप वेशावरून सुखवस्तू घराण्यातला दिसत होता. गुलाबाचे फूल कितीही कोमेजले तरी त्याचे मूळचे तेज काही नष्ट होत नाही. ती खाली बसली. झुलपे बाजूला चारून तिने त्या गृहस्थाच्या कपाळावर हात ठेवला. हात भाजण्या इतके कपाळ रसरसले होते. हातपाय गार लागत होते. तिने मागे वळून माळ्याला म्हटले, भैरव, याचं लक्षण काही ठीक दिसत नाही. तू पळत जाऊन मैयाला पाठवून दे आणि आपल्या. पण भैरव जाण्यापूर्वीच बकूने ते काम केले होते. मैया लगबगीने येत होती. सुधाने म्हटले, मैया, कुणी चित्रकार प्रवासी दिसतोय. तापामुळे बेशुद्ध पडला असावा. इथून याला हलवायला हवं. डॉक्टरला पण बोलवायला पाहिजे. याच्या बरोबरची कुणी मंडळी? आसपास तर कोणीच दिसत नाही. कुठे उतरला आहे त्याचा तपास नंतर करता येईल. इतका वेळ भैरव त्या गृहस्थाकडे लक्षपूर्वक पाहत राहिला होता. त्याने एकदम म्हटले, माईजी, हे साहेब आपल्या हरिहर पंड्यांजींकडे उतरले आहेत. सुधाने आश्चर्याने विचारले, तुला रे काय माहीत? काल सकाळी स्टेशनावर पंड्याजी बरोबर बोलत होते. अशा बड्या पाहुण्याला पंड्याजी दुसरीकडे जाऊ देतील माईजी? नावच नको. भैरव, तू यांना ओळखतोस? नाही नाही माईजी, बिलकुल नाही. यांचं नखही कधी बघितलं नाही. मी कुठून ओळखणार? मग हे बडे आहेत हे तुला कसं कळलं रे? आगीन गाडीने सांगितलं. फर्स्ट क्लास मधून येणारा माणूस काय साधा सुद्धा असणार आहे? भैरव माळी चतुर होता हे सुधाला माहीत होते. पण आपल्या निरीक्षण शक्तीचा आणि तर्कबुद्धीचा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने त्याला मेळ घालता येत असेल याची तिला कल्पना नव्हती. पण त्याचे कौतुक करण्याची ती वेळ नसल्यामुळे तिने म्हटले, ठीक आहे, ती चौकशी मग करू. मैया, स्वामीजी असते तर बरं झालं असतं. माताजी आजारी असल्याचे पत्र आल्यामुळे 4 दिवसांपूर्वी स्वामीजी वाराणसीला गेले होते. मैयाने म्हटले, स्वामीजी नसले म्हणून काय झालं? अरे भैरव, पळत जाऊन आपल्या प्रसाद डॉक्टरांना घेऊन ये. कमला, तू घरी जा आणि 2 कोंबड्या, चादर घेऊन ये आणि या मुलांना घरी सोडून ये. मुलांना घेऊन सुद्धा लगबगीने गेली आणि थोड्याच वेळात पाण्याचा लोटा, 2 घोंगड्या, 2 चादरी इत्यादी साहित्य घेऊन आली. तिने त्या गृहस्थाचे कपडे बदलले. दोघींनी मिळून त्याला एका घोंगडीवर ठेवून दुसरे घोंगडे त्याच्या अंगाभोवती लपेटले. डॉक्टर येईपर्यंत सुचतील ते उपाय केले. थोड्याच वेळात प्रसाद डॉक्टर आले. त्यांनी तपासले. त्यांचा चेहरा गंभीर झालेला पाहताच सुधाने विचारले, काय आहे डॉक्टर? विशेष भिण्यासारखं काही? गावात गेल्या 2-4 दिवसांपासून तुरळक कॉलराच्या केसेस होत आहेत. त्याचीच ही लक्षणे आहेत. ते बोलत होते तेवढ्यात हरिहर पंड्या भैरवच्या मागून पळत धापा टाकीत आले आणि एका दमात त्यांनी बोलणे सुरू केले. मैयाजी, भैरवने आता मला तिकडे घाटावर येऊन सांगितले तेव्हाच मला कळले
यात्रेकरूंना घेऊन मी आज सकाळीच ऋषिकेशला गेलो होतो. तासाभरापूर्वीच तिकडून आलो. पण त्या मंडळींना दीपदान करायचे होते म्हणून लगेच घाटावर गेलो. सकाळी मी गेलो तेव्हा पंडित साहेब चांगले होते. रात्री जरा अंग मोडून आले असे म्हणत होते. पण काल ऋषिकेशला जास्त हिंडणे झाले म्हणून थकले असतील असं वाटलं. सकाळी मी गेलो. डॉक्टर प्रसाद रोग्याला इंजेक्शन देत होते. त्यांनी हसून मध्येच म्हटले, थांबा थांबा पंड्याजी, मंत्रासारखं सगळं एका दमात बोलू नका. सबूर करा आणि आधी पहिल्याने शक्य तितक्या लवकर या तुमच्या पाहुण्याला इथून हलवण्याची व्यवस्था करा. मग दवाखान्यात येऊन औषधे घेऊन चला. मैयाजीकडे वळून डॉक्टरांनी म्हटले, मैयाजी, ताप सपाटून चढलेला आहे. चांगली काळजी घ्यायला हवी. रात्री माझी तशी काही जरूर पडली तर पंड्याजी मला कळवतीलच. पंड्याजी, अहो असे हात जोडून उभे नका राहू. लवकर व्यवस्थेला लागा. अ अ होय होय लागतोच. डॉक्टरांची पाठ फिरताच पंड्याजी चटकन खाली बसले आणि डोक्यावर हात ठेवून म्हणाले, मैयाजी, आता कसं करायचं? या पंडित साहेबांना घरी न्यायचं कसं? कसं म्हणजे? एक खाटलं घेऊन या. भैरव आहे. दुसऱ्या दोघांना बोलवा. चला उठा, कपाळाला हात लावून नका बसू. हवेत गारठा वाढू लागला आहे. पण मैयाजी, माझं घर यात्रेकरूंनी भरलंय. ही कॉलऱ्याची केस तिथे नेऊन. सुधाने मध्येच म्हटले, पंड्याजी, हाही तुमचा यात्रेकरू आहे. याची जबाबदारी तुमच्यावर आहे. पण पंड्याजी, चांगले 100 यात्रेकरू मावतील एवढा तुमचा मोठा वाडा आहे. मागच्या बाजूला एका खोलीत यांना सगळ्या यात्रेकरूंपासून दूर अलग ठेवता येईल. पण काय? हा रोग स्वतःच्या मानगुटीवर बसला तर काय करा, हेच ना. आणि यांना घरी नेलं तर इतर सगळे यात्रेकरू पळून जातील आणि तुमची मिळकत बुडेल, असंच ना? ठीक आहे, मग असंच इथं यांना झाडाखाली राहू दे. इथंच ठेवून जा. तिचा स्वर विलक्षण तीव्र झाला होता. पंड्याजीने अगतिकपणे म्हटले, छे छे छे, असं कसं होईल माईजी? मग यांची व्यवस्था काय करणार आहात? आमच्या शेजारच्या धर्मशाळेत यांची उत्कृष्ट व्यवस्था करतो. स्पेशल खोली घेऊन ठेवतो तिथे. अन शुश्रूषा? त्याची काळजी नको. स्पेशल माणूस ठेवून याचा उत्तम बंदोबस्त करतो. ठीक आहे. अन रात्रीच हे गृहस्थ खलास झाले तर पुढचा बंदोबस्तही आतापासूनच उत्तम रीतीने करून ठेवा. बरं पंड्याजी, आता यावेळी शुश्रूषेसाठी तुम्हाला कुठे कसा माणूस मिळणार आहे? कुणीतरी मिळेल, तपास करतो. जास्त पैसे मागेल एवढंच. पंड्याजी, कुणी मिळणार नाही. तुमच्यासारखी दुसऱ्यालाही त्याच्या जीवाची धास्ती आहेच. अन पंड्याजी, सगळी कामे पैशानी होत नाहीत. मैयाकडे वळून तिने म्हटले, मैया, मग डॉक्टर सांगून गेले त्या प्रकारची सगळी शुश्रूषा धर्मशाळेत कशी होणार? अन करणार कोण? आपल्या डोळ्या देखत याला आता तसंच मरू का द्यायचं आहे? याचं आयुष्य संपलं असेल तर तसं होईल. पण निदान याची आबाळ तरी होता कामा नये आणि याला बेवारशाचं मरण येता कामा नये. खरं आहे, याला मंदिरात नेऊया. नको मैया, याला आश्रमात ठेवूया. मुले मंदिरात तोपर्यंत राहतील. थोड्या वेळाने आश्रमाच्या वरांड्यात उजव्या बाजूच्या खोलीत उबदार बिछाण्यावर त्या गृहस्थाला झोपवण्यात आलं. त्याची सगळी व्यवस्था लावल्यावर सुधाने म्हटलं, पंड्याजी, शुश्रूषेचा वाटा मी उचलला असला तरी बाहेरची सगळी धावाधाव मात्र तुम्हाला करायला हवी. काम अंगाबाहेर झटकून नाही चालायचं. आधीच ओशाळून गेलेल्या पंड्याने हात जोडून अजिजीने म्हटले, नाही नाही माईजी, असं कसं होईल? जीवाची जोखीम पत्करून तुम्ही मला शर्मिंदा करून टाकला आहे. आता अधिक झटकू नका. ठीक आहे, आता आधी डॉक्टरांकडे जाऊन औषध घेऊन या आणि यादी करून देते. त्या वस्तू येताना घेऊन या. सुधाची शुश्रूषा सफल झाली. तिसऱ्या दिवशी पंड्यांच्या पाहुण्याला जरा आराम पडू लागला. गेल्या 2 दिवसात अर्धवट ग्लानीत सुरेश अधूनमधून केव्हा तरी डोळे उघडी तेव्हा खिडक्यांना पडदे लावून अंधार केलेल्या त्या खोलीत आपल्या शुश्रूषेत एका स्त्रीची अगदीच अस्पष्टशी आकृती सायंकाळच्या वाढत्या संधी प्रकाशात दिसावी तशी दिसे. आपण कुठे आहोत, अगर आपला आजार कोणत्या स्वरूपाचा आहे याचा विचार करण्याची शक्ती त्याच्या मेंदूत अद्यापी आलेली नव्हती. 2 दिवसानंतर ती जाणीव मंद गतीने येऊ लागली. स्मृती एक एक पाऊल मागे सरकू लागली. त्याला आठवू लागले, आपण चित्र काढण्यासाठी म्हणून 3 प्रहरी हरिहर पंड्यांच्या घरून बाहेर पडलो. घाटावरून फिरत फिरत दूर कणखलच्या बाजूला आलो. तिथे एका निवांत स्थळी समोर चित्र रेखाटण्यासारखा सुंदर देखावा पाहून त्या जागी एका झाडाखाली बसलो आणि कामाला सुरुवात केली. तासाभराने आपणाला गळून गेल्यासारखं वाटू लागलं. हातापायातून गोळे येऊ लागले. हुडहुडी भरली. पोटात पेटके येऊ लागले.
पण झाडाच्या बुंध्याला टेकून तसेच थोडा वेळ डोळे मिटून बसलो. मग घरी जाऊन पडावे म्हणून उठलो. पण पण पुढे काय झालं कोण जाणे. चौथ्या दिवशी पहाटे तो जागा झाला तेव्हा त्याला बरीच हुशारी वाटू लागली होती आणि पूर्वस्मृती जागवीत पुढचे धागे तर्काने जुळवीत बिछाण्यावर तो डोळे मिटून स्वस्थ पडला होता. थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले आणि खोलीभर नजर फिरवली. हरिहर पंड्यांच्या घरी ज्या खोलीत आपण उतरलो होतो ती ही खोली नव्हे. ही अंधुक कल्पना त्याला मघाशीच आली होती. ती खोली लहान होती. त्याला रस्त्याच्या बाजूला 2 उभट दारांसारख्या खिडक्या होत्या. तिथून खालच्या रस्त्यावरचा रहदारीचा आवाज, तांबटाच्या भांड्यांची ठणठण सारखी ऐकू येत होती. आताची ही खोली बरीच मोठी दिसते आहे. कितीतरी शांत आहे. कसलाही आवाज कानी पडत नाही. माणसाच्या पदरवाचा सुद्धा. हे हॉस्पिटल तर नाही ना? छे छे, हॉस्पिटल असं नसतं. बहुधा ही पंड्याजींच्या प्रशस्त वाड्यातल्या मागच्या बाजूची खोली असावी. प्रवासी यात्रेकरू आजारी पडला तर त्याच्यासाठी ही एका बाजूची खास खोली ठेवलेली असावी. कारण नित्य यात्रेकरूंची इथे वर्दळ चालू असते तेव्हा कुणी ना कुणी आजारी पडणारच. पण आपल्या यात्रेकरू आजाराची उत्कृष्ट व्यवस्था ठेवणारा हा पंड्या मधूनच केव्हा तरी दिसतो. एरवी नेहमी कुठे गडप झालेला असतो. जेव्हा डोळे उघडावे तेव्हा सतत दिसते फक्त आपली शुश्रूषा करणारी ती स्त्री. मधून मधून कुणी एक वृद्धा डोकावून जाते. स्वतःच्या दुखण्याचे खरे स्वरूप त्याला अद्याप कळले नव्हते. तरी पण आपल्या देहाची लाजिरवाणी अवस्था झाली होती आणि अजूनही त्या बाबतीत आपण परस्वाधीन आहोत एवढे त्याला कळत होते. त्याची शुश्रूषा करणारी ती स्त्री त्याला त्या अंधाऱ्या खोलीत अद्याप स्पष्ट दिसली नव्हती. पण पंड्याने मुद्दाम आपल्या शुश्रूषेसाठी ठेवलेली ती नर्स आहे असा त्याला सहज तर्क करता आला. आता त्याने आसपास पाहिले तेव्हा शुश्रूषा करणारी ती नर्स कुठे दिसत नव्हती. पहाटेचे ते शांत नीरव वातावरण मोठे गूढ पण रम्य वाटत होते. हलके हलके सकाळचा संधीप्रकाश खिडक्यांच्या पडद्यातून आत झिरपू लागला. जणू अनेक वर्षांनी अनेक युगांनी हा प्रकाश आपल्या नजरेला पडतो आहे असे त्याला वाटले. वाढत्या प्रकाशाबरोबर खोलीतले वातावरण उजळले. गूढता लोभली आणि मन प्रसन्न करणारे प्रभातकालीन मांगल्य पसरले. ते वातावरण नव्हे, तो अनुभव त्याच्या गात्रांना आणि नेत्रांना अननुभूत होता. आजारासाठी अशी शांत रम्य मन प्रसन्न करणारी खोली राखून ठेवल्याबद्दल पंड्याचे त्याला कौतुक वाटले. त्या नव्या वातावरणाचा तो आस्वाद घेत स्वस्थ पडला होता. तेवढ्यात बाहेर दालनात कुणाची तरी चाहूल त्याच्या कानी पडली. त्याच्या पाठोपाठ शब्दनादही आला. डोळे मिटून कानांची शक्ती त्याने एकाग्र केली. माई, स्वामी आले. आले हा गोमती. स्वामीजी, माताजी कशा आहेत? ठीक आहेत. आता चांगल्या हिंडू फिरू लागल्या आहेत. मुले कुठे आहेत? आपल्या आश्रमात एक नवीन मेंबर सापडला आहे तो. वा, छान. केवढा आहे? कुठे सापडला? घाटावर. हरिहर पंड्याजी. कॉलरा झाला होता. चित्रकार. इथं आणलं. मुलांना मंदिरात पाठवलं. बाहेरचा संवाद अगदी हलक्या आवाजात चालला असल्यामुळे मधले कित्येक शब्द त्याच्या कानापर्यंत पोहोचत नव्हते. पण ते तुटक संभाषण ऐकताच आतापर्यंत तर्काच्या तंतूंनी विणलेले सुंदर जाळे एका क्षणात छिन्न विछिन्न झाले आणि सत्य परिस्थितीचे त्याला ज्ञान झाले. असं म्हणजे हे हरिहर पंड्यांचं घर नव्हे, हा कुठचा तरी आश्रम आहे. या आश्रमाच्या मालकिणीने मालकाच्या पश्चात आपणाला कॉलरा झाला आहे हे कळून सुद्धा इथे आपल्याला आश्रमात आणले. एवढंच नव्हे तर जिला आपण नर्स समजत आहोत ती खुद्द या आश्रमाची मालकीणच आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तीच आपली शुश्रूषा करते आहे. आपण कोण कुठचे कशाचाही लागाबांधा नसताना केवळ भूतदयेने प्रेरित होऊन ती आपली शुश्रूषा करीत आहे. भूतदयेचा हा विलक्षण प्रकार भोगवादी वातावरणात वाढलेल्या आणि वावरणाऱ्या त्याच्या बुद्धीला आकलन होईना, कल्पनाशक्तीला पेलेना. एखाद्या तेजस्वी प्रकाश झोताने डोळे दिपून जावेत तशी त्याच्या मेंदूची आणि मनाची अवस्था झाली. थोड्या वेळाने दार उघडून स्वामीजी हलकेच त्याच्या खोलीत आले. स्वतःपेक्षा 2-4 वर्षांनी लहान असलेल्या तेजस्वी स्वरूपवान स्वामीजींना पाहून सुरेश मनात विस्मित झाला. त्याच्या निकट जाऊन स्वामीजींनी विचारले, भैया कसं वाटतंय आज? त्यांच्या स्मित मुखातून निघालेला स्वर काहीसा गंभीर पण मोठा स्निग्ध होता. सुरेशने हसून म्हटले, फारच छान वाटतंय. पुनर्जन्माचा आनंद भोगतो आहे. दोघे बोलत होते तेवढ्यात सुद्धा आत आली. तिच्या एका हातात तस्त आणि दुसऱ्या हातात तोंड धुण्याचे साहित्य होते. स्वामीजी खिडकीचा पडदा बाजूला सरकवण्यात गुंतले होते. तिथून कोवळी किरणे खोलीत उतरत होती.
त्या कोवळ्या प्रकाशात सुरेशला तिची मूर्ती आज प्रथम स्पष्टपणे दिसली. तिच्या चेहऱ्याकडे त्याची नजर गेली. नाकाची धार, ओठाची आखीव महिरप, नाजूक जीवनी, चेहऱ्यावरच्या प्रत्येक अवयवाचा रेखीवपणा आणि प्रमाणबद्धता त्याच्या चित्रकाराच्या नजरेने क्षणात टिपून घेतली. पण पण त्याच वेळी तिच्या त्या अत्यंत रेखीव गौर चेहऱ्यावरचे आणि हातांवरचे कोडाचे डाग त्याला स्पष्ट दिसले. अनुपम सौंदर्याला लागलेल्या या गालबोटाने तो निमिषार्ध दचकला. तेवढ्यात त्याच्यापुढे तस्त ठेवीत तिने म्हटले, भैया, तोंड धुणार ना? 2 दिवसानंतर सुरेश आपल्या हाती तोंड धुवू लागला. आणखी 2 दिवसानंतर घरातल्या घरात हिंडू लागला. अशोक, बकू वगैरे मुले घरी आली. आतापर्यंत निस्तब्ध मृत भासणारी वास्तू त्यांच्या किलबिलाटाने सजीव झाली. बोलू लागली. आपल्याबरोबर जणू या घराचाही पुनर्जन्म झाला असे त्याला वाटू लागले. या नव्या जन्मातले जग त्याला आगळेच दिसू लागले. पाश्चात्य पद्धतीचा, पण पौरात्य संस्कार आणि कला यांचा उत्कृष्ट संगम दर्शविणारा हा आश्रम त्याला मोठा अभिनव वाटला. या तरुण तेजस्वी साधूचे कुटुंब, त्यांची दिनचर्या, त्यांचे आचार विचार, राहणी, वृत्ती, सारे काही त्याच्या स्वतःच्या जीवन पद्धतीहून सर्वस्वी भिन्न होते. अशा तऱ्हेचे जीवन त्याने पूर्वी कधी पाहिलेले नव्हते. या आश्रमीय कुटुंबाचा जीवनक्रम तो रोज पाहत होता. जो येतो तो इथे सामावून जातो, घरच्यासारखा होऊन जातो. जीवनाच्या विशालतेचा हा पैलू त्याला नवीन होता. हा अनाथाश्रम आहे. ही आनंदी, चलाख, गुटगुटीत मुले आनंद स्वामींची नव्हेत हे त्याला अद्याप माहीत झालेले नव्हते. तशी कल्पना येण्याचीही शक्यता नव्हती. आनंद स्वामींचे आणि कमलाताईचे खरे नातेही त्याला माहीत नव्हते. आश्रमातले तिचे स्थान आणि मान यांच्या अनुरोधाने जे नाते त्याने धरले होते ते कुणीही मानावे हे स्वाभाविक होते. त्याच्या चित्रकाराच्या नेत्राला सुखविणारे निसर्ग सौंदर्य सभोवार भरपूर होते. शर्माने त्याला इथे अत्याग्रहाने पाठवताना इथल्या निसर्ग सौंदर्याचे जे वर्णन केले होते त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही असे सुरेशला आढळून आले. शर्माच्या आग्रहामुळेच तो इथे हरिद्वारला आला होता. शर्माने सोपविलेल्या चित्राचे काम त्याच्या अपेक्षेपेक्षा 2 दिवस आधी संपले होते. शर्मा त्याच्या चित्रावर आणि त्याच्यावरही बेहद्द खुश होता. दुसरे दिवशी तो परत मुंबईला जाणार होता, कारण दिवाळी अंकाच्या चित्राचे काम शक्य तितक्या लवकर हाती घेणे आवश्यक होते. 4 दिवसांपूर्वीच माधवचे पत्र आले होते. त्यात संपादक मंडळी रोज खेटे घालू लागली आहेत असे होते, कारण दरवर्षी त्याच्याच चित्रांवर तर संपादक लोकांची दिवाळी साजरी होत असे. त्याने निघण्याची तयारी केली तेव्हा शर्माने म्हटले, पंडित साहेब, छे, इतक्यात मी तुम्हाला जाऊ देणार नाही. 1 आठवडा सतत काम केलंय. 2 दिवस आता थोडी विश्रांती घ्या. विश्रांती? भलतच, यावेळी कसली विश्रांती? दिवाळीच्या ऐन मोसमात मी विश्रांती घेत बसलो तर? संपादक लोकांचे दिवाळे वाजेल, कल्पना आहे ती मला. मीही व्यापारी आहे, तेव्हा त्यांचे नुकसान व्हावे असं म्हणणार नाही. फार नाही, 2च दिवस विश्रांती घ्या. 2 दिवस आमच्याबरोबर आमच्या गावी चला म्हटलं असतं. छे हो, यावेळी नाही. पुन्हा कधीतरी सवडीने 8 दिवस राहायला मी तुमच्या गावी येईन. पण माझं ऐका तुम्ही पंडित साहेब, तुम्हाला उत्तम मार्ग सांगतो. 2 दिवस तुम्ही हरिद्वारला जाऊन या. या दिवसातलं तिथलं सृष्टी सौंदर्य मोठं पाहण्यासारखं असतं. तुमच्यासारख्या चित्रकारानं तो सगळा प्रदेश एकदा नजरेखालून घातला पाहिजे. कबूल, एकदम कबूल. त्यासाठी मी सवडीने पुन्हा जरूर या. पण आता 2 दिवस तिथे जाऊन विश्रांती घ्या. तिथं तुम्हाला फार प्रसन्न वाटेल. ताजे तवाने होऊन मुंबईला जाल. तिथला आमचा हरिहर पंड्या तुमची अगदी उत्कृष्ट व्यवस्था ठेवेल. विश्रांती भरपूर मिळेल. मी आत्ता त्याला टेलिग्राम करून टाकतो आणि रात्रीच्या गाडीला तुमची सीट रिझर्व करून टाकतो. शर्मा साहेबांचा आग्रहच अशा पद्धतीचा असे की त्यांचे मन मोडणे कुणाला जमू नये. हरिद्वारच्या 2 दिवसांच्या मुक्कामात तिथल्या निसर्ग सौंदर्याची थोडी चित्रे काढावीत अशा विचाराने शहरात जाऊन त्याने जरुरी रंगसाहित्य व इतर आवश्यक वस्तू खरेदी केल्या आणि तो हरिद्वारला आला. त्याच्या चित्रकाराच्या नेत्राला सुखविणारे निसर्ग सौंदर्य अवतीभोवती भरपूर होते. मानवी सौंदर्यही काही तिथे दुर्मिळ नव्हते. संध्याकाळच्या वेळी हरी की पायरी घाटावर जाऊन बसले की चित्र काढण्याजोगे मानवी सौंदर्याचे विविध नमुने नजरेला पडत. ते बाह्य सौंदर्य त्याच्या दृष्टीला नवीन नव्हते. स्त्री सौंदर्याचे अनेक दुर्मिळ नमुने त्याने पूर्वी पाहिले होते, चित्रित केले होते. पण सुधाचे, कोड आलेल्या एका स्त्रीच्या अंतःसौंदर्याचे जे भांडार त्याच्या पुढे खुले झाले होते ते पाहून तो गोंधळून गेला होता. स्त्री जातीचा, स्त्रीच्या भावनेचा हा आविष्कार त्याला अगदी नवा होता.
स्त्री परिचयात तो काही अनभिज्ञ अगर नवखा नव्हता. सुंदर स्त्रियांच्या सौंदर्याचा त्याने हरेक प्रकारे उपभोग घेतला होता. त्या बाबतीत कुठच्याही प्रकारचा विधिनिषेध त्याने कधी ठेवला नव्हता. कसलाही खेद मानला नव्हता. त्याची ही मतप्रणाली आणि प्रवृत्ती कायम राहावी अशा स्त्रिया त्याच्या भोवती आतापर्यंत जमत गेल्या होत्या. त्याच्या जीवनात अगदी निकट आल्या होत्या. त्याला हवे ते उपभोग त्यांनी भोगू दिले होते. पण इथे आता कमलामाईत स्त्रीचे जे नवे रूप त्याला दिसले ते पाहून त्याचे मन हादरून गेले होते. हे सारे स्वप्न तर नव्हे ना? आणि मग अशा संभ्रमाच्या क्षणी सुद्धा त्याच्या समोर येऊन उभी राही आणि म्हणे, भैया, वरांड्यात उघड्यावर फार वेळ बसू नका हा, चला आत. अगर, भैया, थोडं दूध घेणार ना? आणते हा. या अननुभूत मायेच्या आचेने आभासाचे धुके वितळून जाई. घराचे घरपण त्याला चारी हाताने वेढून घेई. जवळ ओढी. त्याच्या शुष्क हृदयात नवे तरंग उठू लागले. मनाच्या मळकट पानावर वेगळेच संस्कार उमटू लागले. तो घरातल्या घरात हिंडता फिरता झाल्यावर एक दिवस सुधाने विचारले, भैया, घरून कुणाला बोलवणार का? हवं तर घरी तसं पत्र लिहून टाका ना. तो दिल्लीचा एक बडा चित्रकार आहे एवढीच माहिती तिला हरिहर पंड्यांकडून कळली होती. तिच्या प्रश्नाने तो किंचित दचकला. क्षणमात्र तिच्याकडे पाहत राहिला. मग दृष्टी फिरवून त्याने चाचरत म्हटले, नाही, बोलावण्यासारखं तसं कुणी नाही, म्हणजे तसं कुणीच नाही मला. मग आता चांगलं बरं वाटल्याशिवाय इथून जायची घाई करायची नाही हा भैया. ती आपल्या कामाला निघून गेली आणि तो स्वतःच्या हृदयाच्या तळातून कुठून तरी अभावितपणे बाहेर पडलेल्या या उद्गाराने गोंधळून जाऊन आराम खुर्चीत तसाच स्वस्थ पडून राहिला. पण त्याचे मन अस्वस्थ बनले. अनेक प्रिय अप्रिय आठवणी नजरेसमोर आल्या. गेल्या वर्षी पुष्पा नाट्यसंस्थेबरोबर दिल्लीला आली होती. त्याच वेळी तो आणि माधव दोघेही तिच्याबरोबर दिल्लीला आले होते. त्या मुक्कामात कॅनॉट सर्कस विभागातल्या शर्मा नावाच्या एका धनाढ्य व्यापाऱ्याशी त्याची ओळख झाली होती. त्याच्या चित्रांचा शर्मा चाहता होता. आपल्या मृत वडिलांच्या फोटोवरून त्यांचे एक मोठे तैलचित्र सुरेशने करून द्यावे अशी त्यावेळी शर्माने इच्छा प्रदर्शित केली होती. सुरेशनेही पुढे जरूर सवडीने करून देईल असे त्याला अभिवचन दिले होते. महिन्यापूर्वी शर्माचे निकडीचे पत्र आले होते की 20 सप्टेंबरला वडिलांची पुण्यतिथी असते. यावर्षी त्यांची 12वी पुण्यतिथी आहे. तेव्हा कसेही करून या वर्षीच त्या दिवशी फोटो तयार करून मिळावा. पैशाचा प्रश्न नव्हता. जाण्या येण्याचा राहण्याचा सगळा खर्च शर्माच करणार होते. सुरेशच्या इच्छेप्रमाणे त्याने एखाद्या हॉटेलमध्ये अगर त्याच्या प्रासादतुल्य बंगल्यात कुठेही राहावे, पण चित्राचे काम त्याने दिल्लीला येऊनच करावे असा शर्मांचा आग्रह होता. तेवढ्यासाठी तो दिल्लीला आला होता. दिल्लीला येण्याच्या आदल्या दिवशीच त्याचे आणि पुष्पाचे कडाक्याचे भांडण झाले होते. अलीकडे तिच्या सहवासाविषयी तो उत्सुक नसे. उलट रुची वैचित्र्याची चटक लागलेल्या त्याच्या मनाला तिचा दीर्घ सहवास अलीकडे कंटाळवाणा वाटू लागला होता. ज्या बाह्य आकर्षणाच्या शक्तीने तो तिच्याकडे ओढला गेला होता ते आकर्षण आता तिच्यात उरले आहे असे त्याला वाटेना. एखाद्या पक्वान्नाची मिठी बसावी तसे तिच्या सहवासाच्या बाबतीत झाले होते. त्यामुळे स्वखुशीने पत्करलेले बंधन त्याला आता जाचक वाटू लागले होते. निष्ठाशून्य माणसाच्या मनाच्या पायऱ्या फार निसरड्या असतात. अशा माणसाच्या मनातून एखादी व्यक्ती उतरू लागली की एकदम तळातला खड्डाच गाठते. अलीकडे ही प्रतिक्रिया त्याच्या मनात जोरात चालू झाली होती. शिवाय अलीकडे पुष्पाचे कीर्तिवलय वाढून ती नाट्यसंस्थेतच अधिकाधिक वेळ घालवू लागल्यापासून आणि विशेषतः नाटकांच्या निमित्ताने बाहेर गावी फिरू लागल्यापासून तिच्याबद्दल त्याचे मन विटू लागले होते. तो दिल्लीला यायला निघाला तेव्हा पुष्पा नाट्यसंस्थेबरोबर 15 दिवसांपूर्वी नाट्यप्रयोगासाठी इंदूरला गेलेली होती. तो निघण्याच्या आदल्या दिवशी ती इंदूरहून परत आली होती. आल्याबरोबर तिने म्हटले, माझी पत्रे तुम्हाला मिळाली नाहीत का? मिळाली ना. ईश, मग एकाचंही उत्तर नाही पाठवलं ते. सवड मिळाली नाही. सवड मिळत नसते, ती काढावी लागते. पुष्पाचा स्वर तीव्र झाला होता. त्याने म्हटले, तेवढाच काही उद्योग नव्हता मला इथे. त्याच्या स्वरात कडवटपणा होता. ती मनात चरकली. तो भाव तिच्या चेहऱ्यावर उमटलेला त्याला दिसला, पण तिकडे त्याने बुद्धी पुरस्पर दुर्लक्ष केले. तिने हसून म्हटले, तुम्ही नित्य कामात गुंतलेले असता हे माहीत आहे. मग एखादं लहानसं पत्र, निदान खुशालीच्या 2 ओळी तरी. खुशालीच्या? नाहीतर काय. तुमचं पत्र नसल्यामुळे मी तिकडे काळजीने किती सुकून गेले होते. म्हटलं इथं तुमचं काय झालंय कोण जाणे, म्हणून सगळ्यांच्या आधी मी निघून आले. तिच्या गुबगुबीत गुलाबी गालांकडे आणि तजेलदार गरगरीत शरीराकडे त्याने पाहिले. बोलताना तिचे जे हावभाव चालले होते तिकडेही त्याने ओझरती नजर टाकली.
याच विभ्रमाने एकेकाळी त्याला आकर्षित केले होते. त्याच नेत्र कटाक्षाने त्यावेळी तो बेचैन झाला होता. तो काळ तसा फार मागचाही नव्हता. अवघा 4 वर्षांपूर्वींचा काळ. पण आज त्याच विभ्रमांची, त्याच नेत्र कटाक्षांची त्याला उबग वाटली. त्याने हसून उपरोधिक म्हटले, "वा, अगदी एखाद्या पतिभक्ती परायण सतीसारखंच बोलते आहेस की." तिच्या लाडीक विभ्रमाना क्रोधाची छटा चढलेली त्याला दिसली. तिने म्हटले, "हो, अगदी तसंच बोलते आहे. कारण गेली 4 वर्षे तीच भूमिका मी करत आले." "बरोबर आहे, भूमिकाच करीत आलीस. पण भूमिका म्हणजे सत्य नव्हे. म्हणजे असत्याच्या पायावर तुम्ही सहजीवनाला सुरुवात केली होतीत का? अशा जीवनाला सत्य असत्य कुठच्याही पायाची जरुरी लागत नाही. हा सगळा बिनबुडी कारभार असतो." असं तिच्या उद्गारात नागिनीचा फुत्कार आणि नेत्रात कडाडून पडलेल्या विजेचा अंगार फुलला होता. दोघांचे शब्द प्रतिशब्द झाले. एकमेकांविषयी मुळातच नसलेल्या निष्ठेचे जेवढे वाभाडे काढता येतील तेवढे दोघांनी काढले. परस्परांनी एकमेकांच्या जातीला जितके खाली ओढता येईल तितके ओढले. जेवढे बदनाम करता येईल तेवढे करून घेतले. त्याने बंधमुक्त होण्याची आगाऊच पूर्ण तयारी केली असल्यामुळे तो अगदी थंड स्वरात बोलत होता. तिला त्याच्या बदललेल्या भावना अलीकडे त्याच्या वर्तनात जाणवत असल्या तरी सहजीवनाचा बुडबुडा अकस्मात फुटत होता, तो तिची विलक्षण मानहानी करून. त्यामुळे चिडून जाऊन ती चढ्या आवाजात बोलत होती. बोलायचे होते तेवढे बोलून ती रागाने निघून गेली. तो सारा प्रसंग आता पडल्या पडल्या त्याच्या नजरेसमोरून सरकला. ज्या तऱ्हेचे जीवन तो जगत होता त्यात आजपर्यंत त्याने कुठच्याही प्रकारे लपवाछपवी केली नव्हती. सगळा कारभार अगदी बिनगताच्या खिडकीसारखा उघडा जगजाहीर होता. त्या खुलेपणात बेदरकारीचा आनंद असे, तुच्छतेचा कैफ दिसे. अशा अनिर्बंध भोगमय जीवनाबद्दल तो निसंकोच मनाने बोले. क्वचित तरफदारीची चर्चाही हिरिरीने करी. पण आज कोडाने कुरूप बनलेल्या एका साध्या सामान्य स्त्रीपुढे त्याची जीभ लुळी पडली. त्या जीवनाचा, आयुष्यात आलेल्या स्त्रीचा उच्चार करणेही त्याला अनुचित वाटू लागले. हे असे का वाटू लागले हे त्याला कळेना. आपणहून लहान असलेल्या या सामान्य स्त्रीत अशी शक्ती तरी कोणती आहे की तिच्या पुढे आज आपणाला एकाएकी लज्जित झाल्यासारखे वाटते आहे. पराभूत झाल्याची जाणीव आपल्या मनाला घेरून टाकते आहे. आज सकाळचा चहाच्या वेळचा प्रसंग त्याला आठवला आणि आपणाला काया वाचा मनाने नतमस्तक बनविणाऱ्या या सामान्य स्त्रीच्या असामान्य शक्तीचे किंचितचे दर्शन त्याला झाल्यासारखे वाटले. सकाळी चहा पिताना हरिहर पंड्यांविषयी बोलणे निघाले होते. त्या दिवशीची त्याची सगळी हकीकत सुरेशला आता कळलेली होती. त्याने म्हटले, "माई, त्या दिवशी तुम्ही मृत्यूचीही पर्वा न करता." सुधाने मध्येच म्हटले, "पुरे हा भैया, उगीच खोटं शौर्य नका चिकटवू मला. प्राणी मात्राला, एवढ्याशा किडा मुंगीला सुद्धा आपला जीव प्यारा असतो. पण मृत्यूच्या खऱ्या खोट्या धास्तीने." "खरंच भैया, तुम्हाला ती परीक्षित राजाची गोष्ट माहीत आहे ना?" पुराण ग्रंथांशी सुरेशची तोंड ओळखही नव्हती. त्याने म्हटले, "परीक्षित राजाची? नाही बुवा. म्हणजे तोही स्वतःच्या प्राणांवर असाच उदार झाला होता की काय?" सुधा हसली. "प्राणांवर उदार झाला नव्हता, तर प्राणासाठी उदार झाला होता. म्हणजे प्राण देण्यासाठी नव्हे, प्राण वाचविण्यासाठी. स्वतःचे प्राण. नागदंशाने त्याचा मृत्यू होईल असा त्याला शाप दिलेला होता. मृत्यूला चकविण्यासाठी त्या राजाने एक युक्ती केली. समुद्राच्या मध्यभागी एका खांबावर महाल बांधून तो राहू लागला. महालाभोवती असा काही जागता पहारा ठेवला की किडा मुंगीलाही आत शिरकाव मिळू नये. प्रत्येक वस्तू नीट तपासून आत घेतली जाईल. राजाला वाटले, आता आपण मृत्युंजय झालो. मृत्यू आता कधीही येणे शक्य नाही. एक दिवस राजा बोरे खात होता. त्या बोरातून एक लहानशी लाल चुटूक अळी निघाली आणि पाहता पाहता त्या अळीचा मोठा नाग झाला. तो अघटित चमत्कार त्याच्या बुद्धीला आकलन होण्यापूर्वीच त्या नागाने राजाला दंश केला आणि उपचार होण्यापूर्वीच तो तत्क्षणी मृत्यू पावला. सुरेश ती कथा एकाग्र होऊन ऐकत होता. तिने म्हटले, "भैया, अशा या अटळ मृत्यूची निष्कारण हाय खाऊन माणसाने आपला धर्म विसरण्यात काही अर्थ आहे का?" सुरेशने काही प्रत्युत्तर केले नाही. पण या सामान्य स्त्रीची असामान्य शक्ती त्याला, "मामा, मामा." विचारतंद्रीतून तो एकदम भानावर आला. त्याने डोळे उघडले. अशोक, बकू, मुले त्याच्या भोवती जमली होती. मामा हा शब्द, मामा हे नाते त्यांना नवीन होते.
स्वामीजींकडे येणारा प्रत्येक जण त्यांचा काका होई, पण झाडाखाली मरून पडलेला आणि माईने उचलून आणलेला हा साहेबच तेवढा त्यांचा मामा झाला होता. या दुर्मिळ मामाची मुलांना मोठी अपूर्वाई. शिवाय कुठच्याही काकाला, अगदी संतोष काकाला सुद्धा जे करता येत नव्हते ती करामत हे मामा चुटकी सरशी करून दाखवीत. छोट्या शरयूने म्हणावे, मामा हत्ती कसा असतो हो? लगेच कागदावर मोठा हत्ती उभा राही. सोंड उचलून आपल्या बारक्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहात. मुले एका एका वस्तूची नावे पटापट घेत आणि हा चित्रकार मामा त्या वस्तू भराभर कागदावर काढून दाखवी. जादूगाराने रिकाम्या पेटीतून पटापट वस्तू काढून दाखवाव्यात तशा. मुलांना ही जादू नवीन होती आणि सुरेशलाही चित्रकलेपासून या प्रकारे मिळणारा आनंद अगदीच आगळा होता. स्वामीजींबरोबर गप्पा मारण्यात सुरेशचा ठीक ठीक वेळ जाई. तो थोडासा हिंडू फिरू लागल्यावर स्वामीजींनी एक दिवस म्हटले, पंडित भैया, वेळ जाण्यासाठी इथे शहरी करमणुकीची साधने नाहीत, पण तुम्हाला वाचनाची आवड असेल तर माझ्याकडे थोडी पुस्तके आहेत. पहा, एखादं त्यात वाचण्यासारखं आढळलं तर. स्वामीजींकडे इंग्रजी व हिंदी वृत्तपत्रे येत, ती वाचण्यात सुरेशचा वेळ जाई. पुस्तकासाठी तो स्वामीजींच्या खोलीत गेला आणि शेल्फावर नीट व्यवस्थितपणे लावून ठेवलेल्या पुस्तकांवरून त्याने नजर फिरवली. संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी ग्रंथ विचारांची देवाणघेवाण करीत एकमेका शेजारी खेटून बसले होते. त्या जाड्या जाड्या ग्रंथांपैकी बहुतेक ग्रंथ तत्वज्ञानाचे दिसत होते. वरच्या खणात महाभारत, गीता, रामायण, उपनिषदे अशी कितीतरी नावे दिसत होती. खालच्या खणात शेक्सपियरच्या नाटकांचे कापडी बांधणीचे पुस्तक इतर ग्रंथात दिसत होते. पलीकडे स्वामीजींनी लिहिलेली तत्वज्ञानावरची काही पुस्तके होती. मधूनच एक दोन ज्योतिष शास्त्रावरील ग्रंथ, आर्यभीषक ग्रंथ दिसत होते. सरस्वतीचे विविध रत्नभंडार भरलेले होते. तत्वज्ञानात त्याला काही गम्य नव्हते, पण वेळ जाण्यासाठी म्हणून तो मधून मधून एक एक ग्रंथ उघडून पाने चाळून परत ठेवू लागला. तो जो ग्रंथ उघडी त्यात पानापानांवर बऱ्याच ओळी तांबड्या निळ्या पेन्सिलने अधोरेखित केलेल्या होत्या. शिवाय कित्येक पानांवर आजूबाजूच्या मोकळ्या जागेत काही मजकूरही लिहिलेला होता. सुरेश वाचनवेडा नव्हता आणि गंभीर गहन विषयावरील पुस्तक वाचण्याची त्याला मुळीच आवड नव्हती. पण एवढे मात्र तो जाणत होता की एखाद्याजवळ किती पुस्तके आहेत यावरून काही त्याच्या विद्वत्तेचे मोजमाप होत नाही, तर त्याने कितीशी पचविले आहेत, किती आत्मसात केली आहेत यावरून त्याची खरी विद्वत्ता ठरते. त्या विविध ग्रंथातून स्वामीजींची ज्ञानलालसा, त्यांचे चिंतन आणि विद्वत्ता प्रकट झाली होती. आपल्यापेक्षा वयाने लहान आणि किंचित ठेंगू असलेल्या स्वामीजींची बौद्धिक उंची पाहून तो मनात दबून गेला. तो पुस्तके चाळीत होता तेवढ्याच स्वामीजी आत आले. त्याने हसत म्हटले, काही सापडतंय का? सुरेशने हसून म्हटले, सापडणार कसं? आजपर्यंत अशा अफाट सागरात किनाऱ्यालगत सुद्धा पोहायला मी कधी शिकलो नाही, कधी तसा प्रयत्न केला नाही. स्वामीजी हसले, पण चित्रकाराचे ते कामच नव्हे. स्वामीजी, साधू संन्याशांविषयी आजपर्यंत माझी फार वेगळी कल्पना होती. कल्पना ही सत्यापेक्षा नेहमीच वेगळी असते आणि कुठच्याही गोष्टीतले सत्य दूर राहून कधी कळत नाही. खरं आहे, आमच्यासारख्या शहरी लोकांना रस्त्याच्या कडेला पंचांग उघडून बसणाऱ्या ज्योतिषाप्रमाणे केवळ सोंग सजलेले साधू बैरागी शहरातून दिसणार. इथे हरिद्वारला आलो तेव्हा माझ्या डब्यात एक साधू महाराज होते. त्यांनी वेदांताच्या गोष्टी सुरू केल्या. वेदांत काय? तर म्हणे संसार असार आहे, शरीर हे केवळ माया आहे, सब झूठ है, एक राम नाम सत है, देहाला कष्ट दिल्याशिवाय ईश्वरी साक्षात्कार होत नाही, वगैरे वगैरे. स्वामीजींनी हसून म्हटले, माणसाचे जसे प्रकार तसे साधू संन्याशांचेही अनेक प्रकार, अनेक पंथ. वेदांताची अशी निरर्थक पोपटपंची करणारे काही साधू असतात. स्वामीजी, पण देहाला निरर्थक मानणारे हे साधू महाराज स्वतः राजयोगी दिसत होते. फर्स्ट क्लास मधून प्रवास करीत होते. शरीर सुखाची आणि देहारामाची सगळी साधने त्यांच्याजवळ सज्ज होती. स्वामीजी हसले, जसा समाज तसे साधू. या सर्व प्रकारे निरोगी वातावरणात 8-10 दिवसांतच सुरेशची प्रकृती झपाट्याने सुधारून पूर्ववत झाली. दसऱ्याच्या दिवशी तो परत जायला निघाला. सुधाचा निरोप घेताना नतमस्तक नमस्कार करीत त्याने म्हटले, माई, आज दसरा. आमच्या प्रांतीय पद्धतीप्रमाणे आज सोने देण्याचा दिवस. सुधाने हसून म्हटले, वा, मग छानच, कारण स्त्रीला सोन्याचा सदा सोस असतो. ती सगळं नाकारील, पण सोनं दिसलं की तिचा हात पुढे. बोलता बोलता तिने हात पुढे केला. सुरेशने म्हटले, माई, मला असं लज्जित करू नका.
लोखंडाचं सोने बनविणाऱ्या परीसाला सोनं द्यायचं म्हणजे, माई, आज मी इथून अंतर्बाह्य सुवर्णमय बनून जात आहे. त्याच्या कंपी स्वराने ती गंभीर झाली. क्षणभर तिने स्वतःकडे आपादमस्तक अंगुरी निर्देश करीत म्हटले, भैया, हेही लोखंडच आहे, पण याचा सुवर्ण बनविणारा परीस. बोलता बोलता दाराकडे पाहत ती एकदम थांबली. तिने किंचित स्मित केलं. सुरेशने मागे वळून पाहिले. स्वामीजी आत येत होते. आज आपण महाश्वेता या कादंबरीचा 23वा भाग ऐकलात. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता आपण भेटू महाश्वेता या कादंबरीच्या 24व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.